लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे 16 जानेवारीच्या भागामध्ये बरंच काही इंटरेस्टिंग दाखवलंय प्रेक्षकांनो. आता नंदिनीचे वडील रिक्वेस्ट करतात की तुमच्या मुलीला एखादा उत्तम जोडीदार मिळेल हो, पण आमच्या मुलांचे एकमेकांमध्ये जीव गुंतलाय, असं कसं आम्ही लग्न मोडायचं. पण आता त्या शनायाचे वडील आक्रमक होऊन म्हणतात, बस कर धनंजय, मला काहीही ऐकायचं नाही, खूप ऐकून घेतलं तुझं, मी तुझं तत्वज्ञान ऐकायला नाही आलो इथे. एक गोष्ट लक्षात ठेव, पाण्यात राहून मगरीशी वैर करू नकोस, अशी धमकी देऊन ते तिथून निघून जातात. आणि आता तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनीने ते शेवटचं वाक्य ऐकलंय. आता ती तिथे येऊन तिच्या वडिलांना विचारते, बाबा काय झालं, इथे भास्कर काका का आले होते. आता तिचे वडील घाबरतात नंदिनीचे. ते म्हणतात, तू काय ऐकलंस बेटा. मग नंदिनी म्हणते, काही नाही, ते तुम्हाला म्हणत होते ना की पाण्यात राहून मगरीशी वैर घेऊ नको वगैरे. मग ते म्हणतात, अगं काही नाही ग, ते जरा बिझनेस संदर्भात होतं. नंदिनी म्हणते, हो पण तुम्ही चांगले मित्र आहात ना बाबा. मग ते म्हणतात, अगं हो आहोत ना आम्ही अजून पण मित्र, पण अगं होतं असं कधी कधी, तू कशाला विचार करतेस. अगं थांब थांब, मला ना जरा महत्वाचा फोन करायचा आहे, मी आलोच, असं म्हणून ते नंदिनीला टाळतात. नंदिनीला असं वाटतं की फार काही महत्वाचं नसावं म्हणून आपल्या वडिलांनी टाळलं. पण तिच्या लक्षात आलंय की तिच्या वडिलांनी विषय टाळलाय, पण आज एवढा का आवाज वाढला असेल बाबांचा आणि त्यांचा, काय झालं असेल नेमकं. नंदिनीला जरा टेन्शनच आलंय. आता इकडे बघा, कॉलेजमध्ये आरुषी आणि तिची मैत्रीण युग बद्दलच गप्पा मारत असतात. युग म्हणजे त्या पार्थचा लहाना भाऊ, जीवा आणि पार्थचा. आता ते म्हणत असतात की त्या युगच्या टीम जिंकलाय वगैरे वगैरे. आता बोलता बोलता नेमकं आरुषी आणि युगची होते टक्कर. युग तिला बघून खूप चिडतो आणि तिने धक्का मारलाय म्हणून जास्ती चिडतो तिच्यावर. आता ही आरुषी त्याला सॉरी म्हणते आणि म्हणते, सॉरी मी तुला पुसून देते, लागलं का तुला. युग तिच्यावर ओरडत म्हणतो, तुला नीट चालता येत नाही का, किती कपडे खराब केले ग माझे, तू न अतिशय बेअक्कल मुलगी आहेस, फालतू आहेस तू, मला आता मीटिंगला जायचंय तर असं जाऊ का. आरुषी त्याचं चुपचाप आधी ऐकते आणि म्हणते, ए गप्पा बस रे, काय समजतोस रे स्वतःला तू आयुष्यात, तुझा काय कोणाला चुकून धक्का लागला नाही का, नॉर्मल गोष्ट आहे ना ही, किती ओव्हर रिॲक्ट करतोस रे. म्हटलं ना मी तुला सॉरी, ओव्हरच करतोस. नाही तू पण मुळात सॉरी म्हणायच्या लायकीचाच नाहीयेस. आता हा युगंधर म्हणतो, ए चल आवाज करू नकोस. मग आता ही आरुषी म्हणते, सॉरी म्हणायला तर ग्रेस लागतच रे, पण ते एक्सेप्ट करायला सुद्धा लागतं. बरं झालं माझ्या बहिणीने म्हणजे काव्याने तुझ्या त्या दिवशी कानाखाली मारली होती ते, आणि काय फालतू म्हणतोस का रे मला, फालतू मी नाहीये, तू फालतू आहेस. असं बोलल्यानंतर त्या युगंधरला आणखीन राग येतो बरं का या आरुषीचा. या दोघांची दुश्मनी वाढतच चालली आहे. पार्थचे वडील आत्ताच म्हणजे जस्ट नंदिनीशी बोलतात. आता तेवढ्यात त्या पार्थची आई येते मानिनी. आता ती म्हणते, काय हो कोणाशी बोलत होतात. मग ते सांगतात, अगं धनंजयचा फोन होता. मग ते विचारतात काय म्हणाले ते. मग ते म्हणतात, अगं काही नाही, जस्ट नॉर्मल बोलत होता. मग त्या मानिनी म्हणतात, अहो साखरपुड्याची तयारी करायला हवी आपल्याला, आणि देवापुढे साखर ठेवते, तयारीला लागायला हवं. आता सगळे रागलोभ विसरून हे तयारीला लागले साखरपुड्याच्या. आणि प्रेक्षकांनो, येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे, तो आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका. आधी टीटीएमचा महा एपिसोड आहे आणि नंतर ह्या मालिकेचा. पार्थचे वडील आता विचार करताय, काय झालं होतं धनंजयला. त्याचा आवाज जरा टेन्शन मध्येच होता. जीवा त्याचं काम करत असतो तेव्हा नंदिनीचा फोन येतो आणि ती फोनवर आधी विचारते, बिझी आहात का पार्थ. पार्थ म्हणतो, बिझी तर आहे मी, पण फोन कोणाचा आहे यावर अवलंबून आहे, बोला ना काय म्हणताय नंदिनी. नंदिनी म्हणते, काही नाही, आज जरा वेळ असेल तर भेटूयात का आपण. पार्थ खुश होतो आणि म्हणतो, अरेच्चा, हे काय म्हणजे हे केव्हा आलं तुमच्या मनात. नंदिनी म्हणते, अहो तसं काही नाही, पण त्या दिवशी मी आपल्या डेटवर आरुषीला आणि काव्याला घेऊन आले ना, तुमची जरा मूड स्पॉइल केला ना मी, मला मनापासून कंपल्सेशन सेट करायचं होतं म्हणून. आता पार्थ म्हणतो, म्हणजे. नंदिनी म्हणते, ऍक्च्युली ना काय झालं, त्या दिवशी माझा नुकताच ऍक्सिडेंट झाला म्हणून आईबाबांनी त्या दोघींना पाठवलं होतं हो काळजीपोटी. ते म्हणजे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ पार्थ. पार्थ म्हणतो, नाही नाही, गैरसमज काय त्यात. मग नंदिनी म्हणते, तुम्हाला कळायला हवं ना, उगीच मनात कशाला राग. मग पार्थ खूप प्रेमाने बोलतो, काही हरकत नाहीये. नंदिनी म्हणते, तसं पाहिलं तर आपल्याला जन्म एकत्र घालवायचा आहे, गैरसमज कशाला. मग पार्थ रोमॅन्टिक होऊन म्हणतो, खरंच एकच जन्म. मग आता ते सगळं ही रम्या ऐकते. नंदिनी आता गोड लाजते तिकडनं आणि म्हणते, बरं केव्हा भेटूयात आपण. पार्थ म्हणतो, तुम्ही कळवा मला, मी मेसेजची वाट बघतोय. मग पार्थ नंदिनीवरच सोडतो की तुम्हीच ऍड्रेस सांगा वगैरे वगैरे, असं त्यांचं बोलणं होतं. शेवटी रम्या ते ऐकते आणि विचार करते, हा नंदिनीला भेटायला जाणार आहे, नाही मी हे होऊच देणार नाही. आणि कपटीपणा करून उगाच पडायचं नाटक करते त्या पायऱ्यावरनं आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, मी पडले. बरं घरात दुसरं कोणीच नाही बरं का, एवढी सगळी बचाबचा माणसं आहेत, पण घरात आता पडली तेव्हा कोणीच नाही. आणि त्यातून ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते. समोर काय तो फक्त पार्थ. आता तो तिला अगं पडली का काळजीने विचारतो, सावरतो. इकडे आता काव्य
काव्य आणि आरुषीला कळलंय की नंदिनी पुन्हा डेटवर चालली आहे पार्थ बरोबर. दोघीही बहिणी चिडवायला लागतात आता नंदिनीला. नंदिनी म्हणते ए ए दोघी चिडवू नका, मी आता फक्त विचार करतेय. मागच्या वेळी तुम्हाला घेऊन गेले तर नाराज झाले ना पार्थ, आता मला जाणवलंय ते, म्हणून मी पुन्हा चालले आहे डेटवर. मग आता ही काव्या म्हणते वा रोमॅन्स, आम्ही आवडलो नाही वाटतं पार्थला. नंदिनी म्हणते अजिबात नाही, किती आगाऊपणा केला तुम्ही त्या दिवशी. आरुषी म्हणते असे बोलले जिजू आमच्याबद्दल. काव्या म्हणते ए नाही ताई, पार्थ ना आवडलं बरं का आम्ही आलो तर. मग आरुषी म्हणते नाही ग, अगं काव्या ताई, त्यांना असं वाटत होतं की आपल्याला चांगलं चोपावं, ते वरवर दाखवत नव्हते तसं. मग नंदिनी म्हणते हो अगदी बरोबर आहे तुमच्या दोघींचं. मग काव्या म्हणते बरं बाई, जा जा मस्त रोमॅन्स कर. आरुषी म्हणते कुठे भेटणार आहेस ताई, काय काय करणार आहेस. नंदिनी म्हणते ते आमचं आम्ही बघू, ते काही मी तुम्हाला सांगणार नाहीये. काव्या म्हणते अगं ठरलंय ग आरुषी, तिचं आपल्याला सांगत नाहीये ती. नंदिनी म्हणते हो ग बाई, हो बरोबर आहे तुमचं, पण मला ना काहीतरी गिफ्ट द्यायचंय पार्थना. काय देऊ त्यांना ते कळत नाहीये. त्यांनी किती छान प्लॅनिंग केलं होतं आपल्या डिनर डेटसाठी. काव्या म्हणते आपल्या डिनर डेटसाठी नाही, तुझ्या. काव्या म्हणते अगं ताई, पण तू बाबांची परमिशन घेतलीयस का. आरुषी म्हणते घेतली असेल ना, ती तुझ्यासारखी नाही आगाऊ, आज्ञाधारक आहे आपली ताई. मग आता काव्या म्हणते तू मला आगाऊ म्हणतेस आरुषी, काय चाललंय तुझं. दोघी आता एकमेकींची भांडायला लागतात आणि नंदिनी त्यांची भांडणं सोडवत म्हणते अगं 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 काय चाललंय, थांबा ना जरा, मला सांगाल का तू काय गिफ्ट द्यायचंय मला पार्थला ते. आम्ही सांगतो म्हणून या दोघी जोरात ओरडतात. नंदिनी म्हणतात अरे अरे जरा हळू हळू ओरडा दोघी. आणि तिघी बहिणी एकमेकींना अशी घट्ट मिठी मारतात. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, बाप रे बाप, त्या पार्थने त्या एवढ्या मोठ्या रम्याला उचललंय बाबा. तेही जिन्यावर वर चढून तो घेऊन गेलाय उचलून तिच्या खोलीत. आता नेलं ते नेलं, पण ती रम्या एवढी ड्रामा करते, बाई बाई मला लागलं, आता कसं करू मी. पार्थ म्हणतो ठीक आहे थांब जरा, मी आईस पॅक आणतो. आणि त्यांच्या घरात ज्या सर्वंट असतात ना त्यांना तो सांगतो पार्थ की आईस पॅक आणा वगैरे वगैरे. रम्या पूर्ण प्रयत्न करत असते पार्थला जाऊ न देण्यासाठी नंदिनीला भेटायला, पण पार्थ आणि नंदिनी दोघे जण भेटतातच. रम्या एवढी ड्रामा करते, बापरे मला लागलं, इतका रंगोलाय बाई तो सीन. पार्थ आता ते आईस पॅकने तिचा पाय शेकत असतो ना बर्फाच्या पिशवीने, तेव्हा त्याला जाणवतं की तिचा पाय तर सुजलेलाच नाहीये. पण ती म्हणते नाही नाही लागलंय ना मला पार्थ, बघ ना. आता पार्थ तरी पण तो पाय शेकून देतो, तेव्हा रम्याला गारगार वाटत असतं. आता तेवढ्यात आलाय नंदिनीचा फोन. पार्थ नंदिनीचा फोन अवॉइड करत असतो, तर ते बघून आणखीन रम्या खुश होते. पण वारंवार वारंवार नंदिनीचा फोन येतच असतो, म्हणजे दोनदा तीनदा येतो. तेव्हा रम्या म्हणते अरे पार्थ तुझे इम्पॉर्टंट कॉल्स आहेत तरी पण तू अटेंड करत नाहीयेस माझ्यामुळे. असं म्हणल्यावर पार्थला असं वाटतं की अरे गड्या, आता हा फोन तर आपल्याला अटेंड करावाच लागेल. आता असा विचार करून मग पार्थ नंदिनीशी फोनवर बोलतोच, कारण पार्थला या रम्याचं बोलणं खूपच खटकत असतं. सॉरी प्रेक्षकांनो, कधी एखाद्या वेळेला ना नंदिनीचं रम्या, रम्याचं नंदिनी असं काहीतरी होतं माझ्याकडनं, जरा सांभाळून घ्या, कारण भरपूर कॅरेक्टर आहेत या मालिकेमध्ये. सांगताना कधी कधी तारांबळ उडते. असो, पण आता पार्थने नंदिनीचा कॉल रिसीव्ह केलाय आणि तो म्हणतो हा नंदिनी बोला. आता नंदिनी म्हणते अहो येताय ना, म्हणजे मी तुम्हाला मेसेज केलाय. पार्थ म्हणतो ऍक्च्युली माझी आत्ते बहीण आहे ना रम्या, त्या दिवशी भेटलो होतो बघा आपण मंदिरामध्ये, ती ना जरा पडली आहे, त्यामुळे मी जरा इथे घरी जरा तिला म्हणजे तिची काळजी घेतोय. आता असं खरं तर तो हे पण सांगतो की मी तिला आईस पॅक वगैरे लावून देतोय. आता एवढं सांगायची काही गरज नव्हती पार्थने, पण असो. नंदिनी म्हणते बापरे काही लागलं नाही ना तिला. अहो तुम्ही तिची काळजी घ्या. नाही म्हणजे तसं आपलं भेटणं असं काही कंपल्सरी नाहीये, मेजर इश्यू असेल तर प्लीज काहीच प्रॉब्लेम नाहीये. रम्या असा कानोसा घेत असते काय बोलतायत ते. नंदिनी म्हणते हरकत नाहीये, आपण नंतर कधीतरी भेटू, त्यांची काळजी घ्या, त्यांच्यासोबत थांबा. पण पार्थ म्हणतो नाही नाही डोंट वरी, तिला बरं आहे आता, मी येतो, मी पोहोचतो तिकडे, सी यू म्हणून तो फोन ठेवून देतो. पण आता बघा रम्याला ते लक्षात येतं की पार्थ आता निघालाय नंदिनीला भेटायला. मग आता लगेच रम्या पुन्हा नाटकं करायला लागते की दुखतंय तिचं, पण आता मुद्दाम म्हणते खरंच पार्थ तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना, तुझ्या वागण्या बोलण्यावरनं प्रूव्ह झालंय, तू किती काळजी घेतलीस माझी, आता मान्य करून टाक की तू पण माझ्यावर खूप प्रेम करतोस ते. आता असं बोलल्यानंतर हा पार्थ म्हणजे चिडत नाही पण शांततेत बोलतो, हे बघ रम्या, तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम वगैरे काही नाहीये, ही काळजी आहे. तुला वाटतंय की हे प्रेम आहे, पण माझ्या मनात खरंच तसं काही नाहीये. आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय म्हणल्यावर काळजी वाटणारच ना, एकाला लागल्यावर दुसरं धावून येणारच. तुला किती समजवतोय मी, तुला का कळत नाहीये. रम्या म्हणते तू का मान्य करत नाहीयेस.
अरे बापरे, ही बळजबरीच मागे लागली आहे. शेवटी तो पार्थ म्हणतो, हे बघ तू सारखा सारखा विषय उगाळू नको, मला बाहेर जायचंय. आता तो निघालेला असताना पुन्हा ही त्याचा हात धरते. तेव्हा पार्थ तिचा हात पुन्हा तिच्या जवळच नेतो आणि बाजूला अगदी अलगदपणेच सरकवतो आणि म्हणतो, हे बघ रम्या, प्लीज मला बाहेर जाऊ दे. असं बोलल्यानंतर त्या रम्याला रागच येतो. ती पुन्हा पुन्हा म्हणत असते, जाऊ नको ना रे मला सोडून, माझी काळजी घे ना, थांब ना इथे. मग शेवटी तो त्यांच्या घरातल्या सर्वंटांना बोलवतो आणि म्हणतो, हिची काळजी घ्या, हिच्यासाठी काहीतरी खाय प्यायला बनवा आणि सूप वगैरे हवं असेल तर विचारा तिला. आता पार्थने असं त्या बाईवरती जबाबदारी सोपवली आणि हा निघून गेलाय. पार्थ खरंच खूप संयमी, सुशिक्षित आणि चांगला मुलगा दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना. खूपच चांगला आहे पार्थ. पण तरी सुद्धा रम्या पुन्हा खाली पडायचं नाटक करते, म्हणजे असं उठायचा प्रयत्न करते आणि त्या पार्थला म्हणते, ती नंदिनी माझ्यापेक्षा महत्वाची आहे का तुला? पार्थ म्हणतो, हो रम्या, खरंच महत्वाची आहे, कारण ती तुझ्यासारखी नाहीये. तुला माहितीये तुझ्यात आणि तिच्यात किती फरक आहे. जेव्हा मी तिला सांगितलं की तू पडलीस तेव्हा ती मला म्हटली की तिची काळजी घे, आपण नंतर भेटू. बघितलंस, हा फरक आहे तुझ्यात आणि नंदिनीमध्ये. हे बघ रम्या, आडमुठेपणा करणं सोडून दे आणि माझा पाठलाग करणं पण सोडून दे, यांनी काहीही हाती लागणार नाहीये तुझ्या. असं बोलून पार्थ निघून जातो आणि रम्या, आय हेट यू नंदिनी, असं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते. आता ही हेट करो का प्रेम करो, हिचा काय संबंध येतो प्रेक्षकांनो? असं कुठे बळजबरी मागे लागतात का कोणाच्या? काही दाखवतात मालिकेमध्ये. आता पुढच्या सीन मध्ये नंदिनी आणि पार्थ दोघेही भेटलेत. पार्थ आल्या आल्या नंदिनीची माफी मागतो की सॉरी मला जरा यायला उशीर झाला. नंदिनी म्हणते, नाही नाही, इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली तुम्ही कॅन्सल केला असता आजचा बेत. तुमच्या आते बहिणीला बरं आहे ना आता? ती ठीक आहे ना? नाही म्हणजे बरी आहे ना ती? आता हा पार्थ म्हणतो, हो ती ठीक आहे, म्हणूनच आलोय मी. आता नंदिनी अशी मागे पुढे बघते. आता पार्थ पण इकडे तिकडे बघत असतो. नंदिनी आता हसायला लागते आणि म्हणते, काय तुम्ही पण पार्थ, अहो मी एकटीच आले आज, कोणी नाहीये माझ्या बरोबर, डोंट वरी. पार्थला असं वाटतं की काव्य आणि आरुषी जवळपास असतील, म्हणून तो असा इकडे तिकडे बघत असतो. पार्थ म्हणतो, हो ना, मागच्या वेळेला पचका झाला होता माझा, म्हणून बस चेक करत होतो, दुसरं काही नाही. नंदिनी त्यासाठी सॉरी म्हणते लगेच आणि म्हणते, सॉरी त्या दोघी त्या दिवशी आल्या, तुम्हाला आवडलं नाही ना? मग आज म्हणूनच विचार केला मी, दोघंच भेटूयात, तुम्हाला काहीतरी स्पेशल द्यायचं होतं मला आज. आता पार्थ खूप खुश होतो आणि नंदिनी त्याला एक गिफ्ट देते, बहुधा तरी शर्ट किंवा जॅकेट, समथिंग लाईक असं काहीतरी आहे. पार्थ म्हणतो, सो स्वीट ऑफ यू. पार्थ आता ते गिफ्ट ओपन करणार असतो तेव्हा नंदिनी म्हणते, हे गिफ्ट तुम्ही घरी गेल्यावरच ओपन करा, काही गिफ्ट असे एकांतात बघितल्यावर जास्ती छान वाटतात ना. तेव्हा हा पार्थ म्हणतो, हो तुमचं बरोबर आहे. मग नंदिनी म्हणते, कॉफी ऑर्डर करायची आहे का? कारण मी व्हायोलिन आणि केक मागवला नाहीये. पार्थ हसतो आणि म्हणतो, चेष्टा करताय का माझी? नंदिनी म्हणते, नाही हो तसं नाही, पण तुम्ही जे काही केलं ना ते खूप गोड होतं, ते मॅनेज करताना तुमची धांदलही उडाली, ते पण कळलं मला. मग पार्थ म्हणतो, हो ना, मागच्या वेळेला जरा बेत फसलाच. नंदिनी म्हणते, हे सगळं करण्यामागे तुमचा गोड हेतू कळला मला, पण आम्हाला गंमत वाटली. पण खरं सांगू का, तुम्ही दुखावला गेलात ते जास्तीत जाणवलं मला. सो म्हणूनच आज मी. मग पार्थ म्हणतो, म्हणूनच आज रोमॅन्टिक डेटवर आलात का माझ्यासोबत? असं म्हटल्यावर नंदिनी गोडला असते. या दोघांची बॉन्डिंग होतीये असं त्यांनी छान सुरेख दाखवलंय. मग नंदिनी म्हणते, मागूयात का कॉफी? आणि दोघांचं डिस्कशन बराच वेळ चालतं आणि मालिकेचं टायटल सॉन्ग इथे त्यांनी ऐकवलंय आणि हा भाग संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये बाप रे बाप, तमाशाला सुरुवात झाली आहे बरं का. आता या पार्थ आणि नंदिनीचा साखरपुडा ठरलाय, त्यामुळे पार्थच्या वडिलांनी त्या वसू आत्यासाठी मानाची साडी वगैरे आणली आहे. आता ती वसू आत्या ती साडी फेकून देते आणि म्हणते, आमची क्रूर चेष्टा करायला मुद्दाम ही साडी आणली आहेस का? आम्ही तुमच्या कुठल्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असं म्हणून ती आत्या साडी फेकून देते. आणि नेमकं आता इथे आपल्या काव्याला आलाय जीवाचा फोन. आता तिने जीविका म्हणून तो सेव्ह केलाय ना नंबर. मग आरुषीच्या लक्षात येतं. आरुषी तिच्या बहिणीला म्हणजे नंदिनीला सांगते, अगं ताई, काहीतरी गौड बंगाले, अगं जीविका नाव लिहिलंय खरं, पण आवाज मुलाचा येतो बरं का फोनवरती. असं बोलल्यानंतर नंदिनीला डाऊट येतो आता काव्यावर. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, जीवा आणि या काव्याची लव्ह स्टोरी आता एक्सपोज होईल का? आणि नंदिनीने दिलेलं गिफ्ट जीवा घेईल का? असं मला नक्की कमेंट करून कळवा. तुमची मतं काय आहेत? आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येत्या रविवारी मालिकेचा महा एपिसोड आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केले तर माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.